सत्राजितस्वतनयां कृष्णाय कृतकिल्बिषः स्यमन्तकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान्। गेल्या 6-7 दिवसांपासून मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या आनंदामध्ये आपण भगवंतांच्या कथेचं चिंतन करत आहोत. आता आज आपला शेवटचा दिवस आहे. आपला म्हणजे कथेचा, बरं. नाहीतर तुम्ही वेगळा अर्थ घ्याल. कथेचा आज शेवटचा दिवस आहे. काल भगवंतांनी कशा प्रकारे रासलीला केली हे आपण बघितलं. काल्याचं थोडक्यामध्ये महत्त्व बघितलं. काला हा एक असा पदार्थ आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काहीही टाका. मला तुम्ही खरं सांगायचं, काल्याची चव कधीतरी बिघडलेली दिसते का? सगळ्यांचं एकत्रीकरण असतं त्याच्यात, पण चव कधी बिघडत नाही. काल्याचं महात्म्य बघितलं. त्यानंतर त्या नेमक्या गोपिका कोण होत्या, हो की नाही? त्या जाण वेद गर्भेच्या श्रुती. त्या सर्व गोपिका ह्या साक्षात श्रुती माता होत्या. वेदांना वेद हे कसं स्तुती करतात? मौन करून स्तुती करतात. न बोलता भगवंताची स्तुती करतात. न बोलता एखादं कार्य होऊ शकतं का? असं एक प्रसंग आहे म्हणे की रामायणामध्ये सीतामात्या मुकुट साफ करत बसल्या होत्या. 4-5 मुकुट होते. मैत्रिणींनी विचारलं, हे मुकुट रामाचं आहे का? तिने सांगितलं नाही. मग हे आहे का? सीतामातेने सांगितलं नाही. मग हे आहे का? तिने सांगितलं नाही. हे आहे का? तिने सांगितलं नाही. ज्या वेळेस रामाच्या मुकुटाकडे बघून इशारा केला, हे आहे का, त्यावेळेस ती मौन झाली. मैत्रिणींना कळालं हे मुकुट रामाचं आहे. न बोलता. गोकुळातल्या सगळ्या गायी ऋषी होते. भगवंतांनी काल रासलीला केल्यानंतर कंसाचा वध केला. त्यानंतर द्वारका नगरी निर्माण केली. त्याच्यामध्ये आपण मुचुकुंदाची कथा बघितली. आणि त्यानंतर बलरामाचा विवाह हा कोणासोबत झालाय? बलरामाचा रेवती. आणि गोपाल कृष्णांचा विवाह हा रुक्मिणी सोबत झाला. इथपर्यंत काल आपण आलो होतो. आता बघा, संवाद कोणाकोणाचे चालू आहेत? परीक्षित राजा आणि शुकाचार्य, शौनक आणि सूत, त्यानंतर ब्रह्मदेव आणि नारद. भागवतामध्ये अनेक संवाद आहेत एकाच वेळेस. हे असाच प्रश्न पूर्वी एकदा त्यांनी असा विचारला होता. ते जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. शुकाचार्यांना परीक्षिताने प्रश्न केला, का हो, आम्हाला एक सांगा, भगवंतांनी एकच विवाह केला का अनेक विवाह केले?
शुकाचार्यांनी सांगितलं अनेक आहेत. म्हणजे किती? 16,108. आपण काही जास्त बघणार नाहीत, फक्त एका एका विवाहाला 1-1 मिनिट देणार आहेत फक्त. उगा एका एका विवाहाला 1 मिनिट जर दिला तर किती वेळ लागेल हो? अजून 7 दिवस. बरं, एक विचारायचंच राहिलं माझं. खरं खरं सांगा, घरी गेल्यानंतर काल कोणी कोणी कानात बोट घालून बघितलेत? नाकाचा शेंडा दिसला का? मला आज सकाळी एकांनी सांगितलं, महाराज मी काल बघितलं म्हणे ते सगळं तुम्ही जे जे सांगितलं ते सांगताना मी लिहून घेत होते आणि सगळं लिहून घेतलं एक 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 एक, आणि त्या एका ह्याच्यात मी काही बसले नाही. अजून बसले नाही म्हणजे आता काही नाही. आणि अनेक विवाह केलेत. 16,108. मग कमीत कमी त्यांच्या मुख्य ज्या पट्ट राण्या आहेत त्यांचे तरी विवाह सांगा. पहिली रुक्मिणी झाली. रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा मुलगा झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो विवाह झाला तो जांबवती सोबत. तिसरा विवाह झाला ती म्हणजे सत्यभामा. परीक्षिताने विचारलं, ही सत्यभामा कोणाची मुलगी होती? कृष्णांनी सांगितलं ती आपल्या शुकाचार्यांनी सांगितलं सत्राजिताची मुलगी होती. मग सत्राजिताची कथा सांगा. तो सत्राजित कोण होता? मग शुकाचार्य सांगू लागले, आसीत सत्राजित सूर्यो भक्तस्य परमसखा प्रीतस्तस्मै मणिं प्रादात सूर्यस्तुष्टस्य मंतकम. सत्राजित नावाचा एक सूर्याचा भक्त होता. त्यांनी सूर्यदेवाची उपासना केलेली होती. आपल्या शास्त्रामध्ये वेगवेगळ्या उपासनेंना देवतांची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये भागवताच्या 2य स्कंधामध्ये सुद्धा वर्णन आहे की कुणाकुणाची इच्छा असेल तर कुणाची उपासना करावी. संपत्ती पाहिजे असेल लक्ष्मीची उपासना करा. विद्या कामस्तु गिरीशम, विद्येची इच्छा असेल तर भगवान शिवशंकरांची उपासना करा असं सांगितलंय. इंद्रियांमध्ये शक्ती पाहिजे असेल तर इंद्राची उपासना करा. वेगवेगळ्या देवतांची उपासना सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये चांगलं आरोग्य जर पाहिजे असेल, ज्याला आपले डोळे चांगले ठेवायचे असतील, ज्याला आपलं हृदय चांगलं ठेवायचं असेल, शास्त्रकारांनी सांगितले त्यांनी सूर्याची उपासना करावी. तच्चक्षुर्देव हितम शुक्रमुच्चरत. बरेच आपण जर सौरसूक्त जर बघितलं, हृदरोगम हर सूर्य. हृदरोग म्हणजे हृदयाचा रोग हा भगवान सूर्य त्याची जर उपासना केली तर कमी होतो म्हणे. असं पण आहे, जर खूप पॉइंट असेल चष्म्याचा डोळ्याचा तर दररोज सौरसूक्त म्हणून त्याचं जलप्राशन करायचं, ते नेत्रांना जल लावायचं, आपलं पॉइंट कमी होतो म्हणे. सूर्याच्या उपासनेचं सुद्धा बरंच सामर्थ्य आहे. त्याच्या आपल्या एक वेगळं सौर पुराण म्हणून आहे एक, त्याच्यामध्ये सगळं वर्णन आहे. उपपुराण आहे ते, मुख्य पुराण नाहीये. नाहीतर तुम्ही म्हणाल त्या दिवशी 18 नावं सांगितले मद्वयम भद्वयंचैव,
त्याच्यामध्ये सौर काही निघालंच नाही. लक्षात आहेत की नावं? आता तुम्ही म्हणाल महाराज दररोज विचारता विचारता म्हणत आज शेवटचा दिवस आला अजून विचारला नाहीत. पण ते मला माहिती आहे इथले श्रोते हुशार आहेत, कशाला विचारा वाटतं. तुम्हाला मी पहिल्या दिवशी 18 नाव पुराणांचे नावं सांगितले होते एका श्लोकात. सौर पुराण हे उपपुराण आहे. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की उपपुराण आणि महापुराण यांच्यामध्ये फरक काय. ज्याच्यामध्ये 10 लक्षणांचा विचार आहे त्याला म्हणायचं महापुराण, ज्याच्यामध्ये 5 लक्षणांचा विचार आहे त्याला म्हणायचं उपपुराण. 10 लक्षणं कुठले, 5 लक्षणं कुठले सांगितले होते. सत्राजित हा सूर्याची उपासना करायचा, त्यांचा भक्त होता. सूर्यदेव एकदा प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावर त्याला एक मणी दिला संतुष्ट होऊन. मण्याचं नाव काय? स्यमंतक नावाचा मणी आहे. त्या मण्याची एक खासियत अशी होती, दिने दिने स्वर्णभारान अष्टौ ससृजती प्रभो. हा स्यमंतक मणी दररोज 8 भार सोनं द्यायचा. 1 भार म्हणजे किती माहिती आहे का? त्याच्यात 2-3 मतं आहेत. काही जणांनी असं सांगितलंय की 1 भार म्हणजे 20 तोळे. बघा बऱ्याच जणांच्या मनात इच्छा झाली, जर इंदोरमध्ये जर असा कुठं मणी मिळत असेल तर पटकन एखादी टॅक्सी बुक करून जाऊन घेऊन येऊ. 20 तोळे सोनं म्हणजे 1 भार. 8 भार म्हणजे 160. काही ठिकाणी तर असं वर्णन आहे की 1 भार म्हणजे 1000 तोळे. 8 भार म्हणजे 8000 तोळे तो दररोज द्यायचा. एके दिवशी त्या सत्राजिताने तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केला आणि भगवंतांना भेटण्यासाठी आला, कृष्णांना भेटण्यासाठी. सगळ्या द्वारकेतल्या लोकांना असं वाटलं की साक्षात भगवंतांना भेटण्यासाठी सूर्यदेवच आलेत की काय. सगळेजण आले, देवा तुम्हाला भेटण्यासाठी सूर्य आलेत, तुम्हाला भेटण्यासाठी सूर्य आलेत. कृष्णांनी ओळखलं, काही सूर्य वगैरे नाही म्हणे, तो सत्राजित आहे, त्याच्याकडे तो मणी आहे, त्या मण्याच्या तेजामुळे तो चमकतो, एवढंच आहे. बर, आला सत्राजित, बसला, भेट वगैरे झाली, बोलणं झालं. कृष्णांनी सत्राजिताला सांगितलं, तू एक काम कर, हा जो तुझ्याकडे मणी आहे ना तो तुझ्याकडे ठेवू नको, हा मणी तू आपला उग्रसेन नावाचा राजा आहे सध्या, त्याला देऊन टाक. एवढं सोनं तू काय करणार आहेस? पैशाचा काही उपयोग झाला तर ठीक आहे, नुसतं ठेवून ठेवून काय करायचंय? ठेवून ठेवून वायाच जाईल ना. त्या पैशाचा जर उपयोग केला नाही, शास्त्रकारांनी सांगितलंय धनाच्या 3च गती आहेत, माहिती आहे तुम्हाला? दानम भोगः नाशः तिस्रः गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवति. काय सांगितलंय बघा, आपल्या धनाचं 3च ह्याच्यात हे होऊ शकतात. एक, त्या धनाचं आपण दान करू शकतो. एक, दुसरं
त्या धनाचा आपण स्वतः उपभोग घेऊ शकतो. जर हे दोन्हीही केलं नाही तर तस्य तृतीया म्हणजे तिसरी गती कुठली आहे? भोग हा नाश हा, जे त्या धनाचा नाश होतो. ठेवून 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 आमच्याकडे आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे अहमदपूर म्हणून. त्या बसस्टँडवर एक भिकारी होता. दररोज भीक वगैरे मागायचे. भरपूर पैसे त्यांनी कमवले. एके दिवशी योगायोगानं काहीतरी हार्ट अटॅक काहीतरी आला, तो तिथं मेला अचानक बसस्टँडवर. पोलिस वगैरे आले, सगळं चेक केलं. आता सामान काय बघितलं, छोटी बॅग होती. त्या बॅग मध्ये त्याच्याकडे 5 लाख रुपये निघाले. त्यांनी काय केलं होतं, दररोज पैसे मागून 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 फक्त एकत्रित करून ठेवले होते. मग शेवटी काय झालं, पोलीस आले, ते बघितलं, घेऊन गेले. त्याचं कोणी नव्हतं आता घेऊन. त्याच पैशाचा ठीक आहे, त्यांनी जर उपयोग केला असता, आपल्या काही चांगले कपडे घातले असते, एखादी काय किरायाने रूम घेतली असते, तिथं राहिला असतं, काहीतरी झालं असतं की नाही. म्हणून एकतर दान करा किंवा त्याचा स्वतः उपभोग घ्या. सत्राजिताला कृष्णाने सांगितलं, बाबा एवढे पैसे तू काय करणार आहेस, एवढं सोनं तू काय करणार आहेस, राजाला दे, राजा काहीतरी कामात वापरेल, राज्यामध्ये कामाला येईल. सत्राजिताने ऐकलं नाही. काय असतं माहिती आहे का, पैसे नसले तरी माणसाला टेन्शन येतं आणि फार पैसे झाले तरी टेन्शन येतं. बरोबर आहे ना. काही काही तर असे पण आहेत, माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी आता खर्च कुठं करू याचं टेन्शन आहे त्याला. आता त्याच्यामुळं कृष्णाने सांगितलं, काही गरज नाही एवढ्या सोन्याची, देऊन टाक. सत्राजिताने ऐकलं नाही, मी नाही देणार. तर काय करणार, निघून गेला. त्यांनी तो मणी आपल्या देवघरामध्ये ठेवला. सत्राजिताला एक भाऊ होता. त्या भावाचं नाव माहिती आहे? हा, सगळं माहिती आहे तुम्हाला. तुम्ही फक्त बघता हे बरोबर सांगतायत का नाही. हो की नाही. प्रसेन नावाचा भाऊ आहे. त्यांनी एके दिवशी शिकारीसाठी जाण्यासाठी निघाले. जाताना तो मणी गळ्यात धारण करून गेले. वाटेमध्ये शिकार करत असताना एक सिंह समोर आला. त्या सिंहाने त्या प्रसेनाला मारलं आणि तो मणी काढून घेतला. पुन्हा पुढे गेले. सिंह पुढे जेव्हा गेला, त्या सिंहाला एका अस्वलाने मारलं, जांबवंताने. तो मणी घेतला आणि आपल्या गुहेमध्ये एक बाळ होतं, त्या पाळण्याला असं पाळण्यामध्ये, त्या पाळण्याला वर असं लटकवला तो मणी खेळण्यासाठी. बघा, दररोज 8 भार सोनं देणारा मणी त्याने लहान लेकराला खेळण्यासाठी लटकवलाय. सत्राजिताने जेव्हा देवघरात बघितलं, अरे मणी कुठं गेलाय, ह्या प्रसेनाने सांगून गेलाच नाही की मी मणी घेऊन जातोय. मणी कुठं गेला, मणी कुठं गेला. आणि मग सत्राजिताने असं सांगितलं सगळ्यांना की हा मणी कृष्णाने चोरलाय. कसं काय? कृष्ण माझ्याकडे, मी जेव्हा गेलो ना, तर मला म्हणाले होते की तुझ्याकडे मणी आहे ना, ते मला देऊन टाक.
राजाला देऊन टाक, तुझ्याकडे ठेवू नको. मी त्याला मणी दिला नाही ना, म्हणून त्यानेच चोरला. गोपाल कृष्णांवर चोरीचा आळ आला. मग मात्र कृष्ण त्यांना फार वाईट वाटलं की माझ्यावर आळ यावा. बघा, देवावर आळ आलाय बरं. कृष्णाने सांगितलं हा आळ मी दूर करून दाखवतो. सैनिकांना घेतलं, निघाले, वनामध्ये गेले. तो प्रसेन मरून पडलेला दिसला. त्या पुढच्या सिंहाच्या पावलाने पुढे गेले, सिंह मरून पडलेला दिसला. पुढे गेले, एक गुहा लागली आणि त्या गुहेमध्ये त्या पाळण्याला टांगलेला तो मणी दिसला. सैनिकांना सांगितलं तुम्ही बाहेरच थांबा, मी आत जातो, तो मणी घेऊन येतो. कृष्ण आत गेले. आत गेल्यानंतर तो जांबवंत मध्ये होता. कोण आहेत तुम्ही? म्हणे मला मणी पाहिजे. जांबवंताने सांगितलं देणार नाही. म्हणे मुकाट्याने दे, नाही तर बघ तुझं अवघड होईल. म्हणे देणार नाही. जर तुम्हाला मणी पाहिजे असेल, माझ्यासोबत युद्ध करा, युद्धामध्ये तो मणी जिंका, मग घेऊन जा. भगवंताने सांगितलं असं आहे, ठीक आहे. असं वर्णन आहे. 28 दिवस युद्ध झालं. किती? जांबवंताची किती शक्ती असेल? भगवंता समोर 28 दिवस टिकणं सोपी गोष्ट आहे का? 28 दिवस युद्ध झालं. बाहेर सैनिकांना असं वाटलं की ज्या अर्थी 28 दिवस झाले अजून देव बाहेर आले नाहीत, बहुतेक त्या अर्थी त्या अस्वलाकडून मारल्या गेले. गुहेमध्ये काहीतरी झालंय. आपण जावं का बघायला ते आहेत की नाही जिवंत? पण आपण जर गेलो तर आपल्याला काही झालं तर पुन्हा. त्याच्यामुळं ज्या अर्थी आले नाहीत एवढे दिवस झाले, त्या अर्थी गेले. सगळे त्यांना सोडून परत वापस द्वारकेला आले. या प्रसंगातून काय शिकता येतं माहितीये? देवाला सुद्धा जर जवळचे सोडून जात असतील काय करावं महाराज, पोरग माझ्याकडे लक्षच देत नाही, पोरग मला सांभाळत नाही. देवाला जर सोडून आले त्यांचे सेवक एवढ्या जवळचे, त्यांनी वसुदेव देवकींना सांगितलं, गोपाल कृष्ण गेले. विष्णू पुराणामध्ये हीच कथा आहे, पण या प्रसंगामध्ये थोडी वेगळी कथा आहे बरं. तिथं ही जी समंतकाची कथा आहे ना, ही अनेक पुराणांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विष्णू पुराणात तर असं वर्णन आहे की ज्या वेळेस सेवकांनी सांगितलं गोपाल कृष्ण गेले, कृष्णांच्या सगळ्या उत्तर क्रिया केलेल्याचं वर्णन आहे. बघा, देवी भागवतात वेगळंच वर्णन आहे. देवी भागवतात असं सांगितलंय की नारदांनी येऊन सांगितलं तुम्ही नवरात्र व्रत करा, गोपाल कृष्ण संकटातून सुटतील. मग ते व्रत केलं 9 दिवसाचं आणि त्याच्यानंतर ते युद्ध संपलं, कृष्ण बाहेर आले, असं वर्णन आहे. भागवतात असं नाहीये की म्हणजे नवरात्र व्रताचं वर्णन नाही किंवा त्यांच्या उत्तर क्रिया केल्या याचंही वर्णन नाही. 28 दिवस युद्ध झालं. मग जांबवंताच्या लक्षात आलं की माझ्यासोबत इतके दिवस टिकणारा सामान्य असू शकत नाही. विचारलं कोण आहेत तुम्ही?
ह्यांनी आपला स्वतःचा परिचय देण्याच्या आधी सांगितलं, मी युद्ध करणार नव्हतो, पण तुझी मागच्या जन्मातली इच्छा होती युद्ध करावं म्हणून ती आत्ता पूर्ण केली. माझी मागच्या जन्मातली इच्छा? कोण आहेत तुम्ही? आठवा म्हणे, आठवा, थोडं मागे जा. कोण आहेत? म्हणे मी मागच्या जन्मी राम होतो. मग मी कधी तुम्हाला इच्छा केली युद्धाची? आठवा. माझ्यासोबत तुम्ही मदत केली पत्नीला हुडकण्यासाठी माझ्या? म्हणे हो. काय झालं, जेव्हा सीता मातेचा शोध वगैरे झाला, हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीची आठवण कोणी करून दिली? जांबवंताने. त्याच्यानंतर तिकडं गेले, सगळं काय काय झालं हे सगळं, रावणाला मारलं, कुंभकर्णाला मारलं, सगळे मेले, परत वापस आले. आल्यानंतर एके दिवशी सीता मातेने सांगितलं, अहो एक कार्यक्रम ठेवूयात ना म्हणे आपण. कशाचा? काय करूत आपण? ते ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली ना माझ्या शोधासाठी युद्धामध्ये वगैरे, त्यांना आपण रिटर्न गिफ्ट देऊत म्हणले. कार्यक्रम ठेवत. असा मोठा मंडप टाकला, छान लाइटिंग केली, सगळं झालं. ज्यांनी ज्यांनी मदत केली प्रत्येकाच्या नाव टाकून एक एक सीट तयार केली. इथं जांबवंत बसा, अंगद बसा, सुग्रीव बसा, नल बसा, विभीषण बसा, प्रत्येकाला एक एक सीट. त्याच्यामध्ये हनुमंतरायांची सीट नव्हती. देवांनी प्रत्येकाला एक 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 काय पाहिजे ते देऊन टाकलं. झाले सगळे, चल सीतामाता झाले म्हणे सगळे, आता सगळ्या लाईटी बंद करून आपण जायला हरकत नाही म्हणे. चल आता आपल्या घरी जाऊया, जेवण वगैरे करूयात. झाला कार्यक्रम. सीतामाता म्हणाल्या, झाला सगळ्यांना दिलं? म्हणे हो. नीट आठवा, नीट आठवा. अगं झाले सगळे, नीट आठवा. रामांनी सांगितलं, अगं खरंच सगळे झाले. म्हणे देवा तुम्ही काय आता सकाळी बदाम खात नाहीयेत का म्हणले. अहो आपल्या मला शोधण्यामध्ये जो मेन हिरो होता, माझा पहिल्यांदा शोध कोणी लावला? अशोक वाटिकेत कोण आलं पहिल्यांदा? माझा शोध कोणी लावला? लंका दहन कोणी केलं? तुम्ही त्याला अजून काही दिलंय का? देवांनी सांगितलं, मी त्याला विसरलो नाही म्हणे, पण त्याला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही. काय म्हणे तुम्ही नाटकं करता? द्यायचं नाही सांगा ना सरळ, जाऊ द्या मी देते. कथा आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी तो गळ्यातला मोत्यांचा हार दिला, रत्नमोल, पृथ्वी मोलाचा हार होता तो. या म्हणे हनुमंतराय, हे बघा आहे तुम्हाला बक्षीस, फार मदत केली तुम्ही. त्यांनी तो हार घेतला, दातामध्ये असा घातला, तोडला मणी, असे रत्न असे तोडून बघितले, बघून टाकून देऊ लागले. बघितलं, बघून टाकून देऊ लागले. सीता मातेने बघितलं, काय म्हणे माकड, ते माकडच म्हणले शेवटी. एवढा पृथ्वी मोलाचा हार दिला, तोडून टाकून देतोय म्हणे, कळते का काही? ए मारुत इकडे, काय करतोयस? काही नाही. हार आवडला नाही का? म्हणजे तसं काही नाही. म्हणजे मणी फोडून टाकून का देतोयस, रत्न वगैरे? मारुतीरायांनी सांगितलं, काय म्हणे सीता माता, ज्याच्यामध्ये राम सीता नाहीत
तो रत्नाचा जरी हार असेल तर तो काय कामाचा? असं आहे. बर, मला एक सांग, म्हणजे ज्याच्यामध्ये राम सीता नाही ते काही कामाचं नाही ना? तुझ्या हृदयामध्ये आहे का राम सीता? आपल्याला माहिती आहे. छाती फाडली काय दिसलं मध्ये? म्हणून आता सुद्धा बहुतेक ठिकाणी हनुमंतरायांचा फोटो मध्ये छाती फाडताना राम सीता वगैरे दिसतात आपल्याला. संपुष्ट हे हृदय पेटी. मग सीता मातेला लक्षात आलं, मी ह्याला का दिलं, देवांनी का दिलं नसेल. झालं, हनुमंतांना मोकळं झालं, सगळ्यांना दिलं. जांबवंत आला, देवा हे असल्या काही भेटवस्तू नको म्हणे, मला काय दिला ते काही गरज नाही. मग काय पाहिजे अजून? पाहिजे का काही? सीता मातेला सांगितलं, अजून एखादा रत्नमोल काय हार आहे का बघ बरं, जांबवंताला अजून देऊ. जांबवंताने सांगितलं, असं काहीच नको मला. मग काय पाहिजे तुम्हाला? जांबवंताने सांगितलं, एवढं युद्ध केलं, रावणा इत्यासुलिकांसोबत सगळे आले, कुंभकर्ण आला, बरेच जण आले, पण माझ्यासारखं असं कोणी दिसलं नाही बघा. माझी अशी इच्छा आहे की माझे युद्ध करण्याची इच्छा आहे ती अजून काही संपली नाही. माझ्या समता बलवान कोणी अजून नाहीये, तुम्ही माझ्यासोबत युद्ध करा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, काय आहे जांबवान, यावेळेस जर मी तुझ्यासोबत युद्ध केलं तर लोक काय म्हणतील पुढे जाऊन? ज्या माणसाने रामाला आपली पत्नी हुडकण्यासाठी मदत केली, देव त्याच्याबरोबर भांडले. त्यामुळं ठीक आहे, आत्ता तरी मी युद्ध करणार नाही, पण ही तुझी इच्छा मी माझ्या पुढच्या जन्मात पूर्ण करतो. तो म्हणजे हा गुहेतला प्रसंग आहे. 28 दिवस युद्ध झालं. त्यांच्या लक्षात आलं हे सामान्य नाहीत. भगवंताने आपलं खरं स्वरूप सांगितलं, मीच राम आहे, मीच कृष्ण आहे. देवा मी तुमच्यासोबत युद्ध करायला नाही पाहिजे, माझी चूक झाली. पण ऐका ना, की जरी चूक झालेली असेल त्या चुकीचं मी काहीतरी प्रायश्चित्त घेऊ इच्छितो. काय घेता? माझी एक मुलगी आहे म्हणे. म्हणे तर तुम्ही घ्याच, सेमंतक घ्याच, पण माझी एक मुलगी आहे जांबवती नावाची, ती मुलगी मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता बघा बरं, अस्वलाची पोरगी कशी असेल? दिसायला किती छान असेल हो. पण भगवंत होणं सोपं नाही. भक्त भगवंताला जे जे देतील त्यांना त्याचा स्वीकार करावा लागतो. तिथं म्हणून जमतच नाही, मला हे पटत नाही, मला हे आवडत नाही, हिचं दिसायला चांगली नाही. विदुर पत्नींनी केळाच्या साली दिल्या, खाव्या लागल्या. भक्ताने दिलं ना, खावं लागतं. म्हणे घेता का? म्हणे घेतो ना. तिच्यासोबत विवाह केला, जांबवती सोबत. तिला घेऊन आले. रुक्मिणीने विचारलं कोण आहे? म्हणे दुसरं एक लग्न केलंय म्हणले अजून. काय देवा तुम्ही? म्हणे ठीक आहे राहू द्या, काय हरकत नाही. दुसरं लग्न झालं. तो मणी आणला, बोलवा म्हणे त्या सतराजिताला, माझ्यावर चोरीचा आळ घालतो. बोलवलं, सतराजिता हे तुझा मणी घे, चल. माझ्यावर आळ घालतो का? सतराजिताला वाईट वाटलं. म्हणे दुश्मनी कोणाशी केली मी करून करून. मग काहीतरी त्याच्यातून आपण हे झालं पाहिजे, उतराई.
सत्राजितांनी पण सांगितलं, माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा, मी तुम्हाला देऊ इच्छितो, तुम्ही घेता का? कृष्णाने सांगितलं, काही हरकत नाही, इच्छा आहे तर द्या. त्या सत्यभामेसोबत विवाह केला. असं म्हणतात की देवावर चोरीचा आळ का आला, त्याची कथा माहिती आहे का तुम्हाला? देवावर चोरीचा आळ. असं म्हणतात की एकदा चंद्र गणपतीला हसले. त्या उंदरावर बसून गणपती जाऊ लागले. वरून चंद्र हसले, काय म्हणे, एवढा मोठा गणपती आणि एवढ्याशा उंदरावर बसतो. चंद्राला आपल्या रूपाचा अभिमान होता. मी किती छान दिसतो, मी किती छान दिसतो. गणपतीला हसले. वस्तुतः गणपती हे उंदरावर बसतात याचा अर्थ काय? प्रत्येक भगवंतांच्या वाहनाच्या मागे काहीतरी पारमार्थिक अर्थ आहे. उंदरावर बसतात याचा अर्थ काय? उंदराला संस्कृत मध्ये मूषक असा शब्द आहे, बरोबर? मूषक याच्यामध्ये मुष नावाचा धातू आहे. मुषस्तेये, मुष धातूचा अर्थ आहे की हरण करणे, चोरी करणे. मुष्णाती इति मूषकः, जो हरण करतो त्याला म्हणायचं मूषक. शास्त्रकारांनी सांगितले, आपलं आयुष्य हरण कोण करतं? काल. म्हणून ते मूषक म्हणजे कालाचं प्रतीक आहे. आणि गणपती त्याच्यावर बसलेत याचा अर्थ काय? गणपतीने त्या कालावर सुद्धा विजय मिळवलाय. आता मला सांगा, गणपती अथर्व शीर्ष कोणाकोणाला पाठ आहे? भरपूर जण आहेत. गणपती हे कालावर त्यांनी विजय मिळवलेला आहे, ते कालाच्या पलीकडे गेलेले आहेत हे सांगणार त्याच्यामध्ये एक पद आहे बघा, अथर्व शीर्षात. सांगा बरं, आता पाठ आहे म्हणालात. ते दररोज पाठ नाही म्हणत होते म्हणून विचारता आलं नाही मला. आज योगायोगानं पाठ आहे म्हणालेत. आठवतंय का? भगवंत गणपती हे कालाच्या पलीकडे गेलेले आहेत. त्याची सुरुवात सांगतो तुम्हाला. त्वम, त्वम कालत्रयातीतः आहे की नाही? देवा तू कसा आहेस? कालत्रयातीतः, तिन्ही कालाच्या पलीकडे गेलेला आहेस, म्हणजे तू त्या काळावर विजय मिळवलाय. मग गणपती उंदरावर बसतो याचा अर्थ काय? गणपती हा काळावर विजय मिळवतो. चंद्राला पारमार्थिक अर्थ लक्षात आला नाही. चंद्र गणपतीला हसले. गणपतीला राग आला. तुझ्या रूपाचा तुला फार अभिमान झालाय का? लक्षात ठेव, तुला असा शाप देतो, तू कधीच कुणाला दिसणारच नाहीस. चंद्र घाबरला. दिसणार नाही? अहो मग मी दिसणार नाही तर माझ्या रूपाचं असून काय उपयोग आहे? मग मला सांगा, देव तुम्हाला प्रसन्न झाले म्हणजे तुम्हाला लागतील तेवढे मी अलंकार देतो. सोन्याचे कानात घाला, नाकात घाला, पायात घाला, गळ्यात घाला, लागतील तेवढे देतो. फक्त तुम्ही घातलेले ते कोणाला दिसणार नाहीत. काय अर्थ आहे त्याचा? घेतोल का आपण? दिसणार नाही तर मग कशाला घालायचं?
चंद्र म्हणाला, अहो मी दिसणारच नाही, मग माझ्या रूपाचा उपयोग काय? एक काम करा, असं काही दुसरा काहीतरी शाप द्या, बघा थोडं शाप कमी करा. ठीक आहे म्हणे, मग एक होईल, तू प्रतिपदेपासून हळूहळू हळू दिसायला सुरुवात होशील, पौर्णिमेला पूर्ण दिसशील, पुन्हा पौर्णिमा झाली, प्रतिपदा द्वितीया तृतीया करत 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 अमावस्येला दिसणार नाहीस. असं म्हणतात की भाद्रपदातल्या चतुर्थीला जर त्या रात्री जर चंद्र जर बघितला तर त्याच्यावर चोरीचा आळ येतो म्हणे. आणि हे गोपाल कृष्णांनी बघितलेला होता म्हणून यांच्यावर चोरीचा आळ आला. असं वर्णन पण आहे की हे चरित्र जो कोणी श्रवण करेल त्याच्यावरच्या चोरीचा आळ दूर होतो. पण नीट वाक्य आहे का, चोरीचा आळ दूर होतो. खरी चोरी केली असेल तर ते दूर होत. खरी चोरी करायची आणि महाराज सांगा चरित्र, खरी दूर होत नाही, पण खोटा जर आळ असेल तर ते मात्र दूर होतं. बर, आता मला सांगा, आतापर्यंत किती लग्न झाले? 3. सांगा नाव. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा. 3 झाल्या. बर, अजून किती राहिले? 16,105. असं म्हणतात की चौथा विवाह जो आहे तो कालिंदी बरोबर झालेला आहे. त्याची एक फार छान कथा आहे बरं. एकदा भगवंत हस्तिनापुरात गेले होते म्हणे, बराच काळ त्यांच्याजवळ राहिले, पांडवांकडे राहिले. एके दिवशी दुपारचे जेवण झाले असं समजा. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना जेवण झाल्यावर थोडी शतपावली करूत का रे आपण? करूत ना, चल बरं थोडं कुठेतरी फिरून येऊयात. चला देवा जाऊन, त्याला काय. वस्तुतः अर्जुन काय मित्रच होता कृष्णाचा. 11व्या अध्यायात गीतेच्या ज्या वेळेस अर्जुनाला ते विश्वरूप दर्शन दिसतं, अर्जुन काय म्हणतो, सखेति मत्वा प्रसभय दुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमा मंतवेदम. मला तुमचं रूप माहिती नव्हतं म्हणून मी तुम्हाला हे कृष्ण हे यादव हे सखेति काही म्हणायचो म्हणले. मित्र होते, फार मोकळं राहायचे. कधी कधी तर अर्जुन देवाला म्हणायचं, देवा थोडं डोकं दाबून द्या बरं. हा, मित्र म्हणल्यावर काय, मोकळं राहायचे दोघही. चला म्हणे फिरायला जाऊयात. चला, रथात बसले, निघाले. येता येता अर्जुनाने एका नदीच्या तटावर तिथं एक स्त्री बसलेली बघितली, तप करतीये. तिच्या जवळ गेले. कोण आहेस तू? तिने सांगितलं, मी सूर्यदेवाची कन्या आहे. काय नाव? म्हणे कालिंदी. काय करतेस इथं? म्हणे मी तप करतेय. म्हणे कोणत्या देवाची प्राप्ती, काय सिद्धी पाहिजे तुला? कशासाठी तप चालू आहे? हिने सांगितलं, सिद्धी वगैरे मला काही पाहिजे नाही म्हणे. मग ते काय आहे, मला असं कळालंय की ह्याच्या जन्मामध्ये भगवान गोपाल कृष्ण येणार आहेत, अवतार घेतलाय त्यांनी, ते मला पती म्हणून मिळावेत म्हणून मी तप करते. अर्जुनाने सांगितलं, कालिंदी तुला थोडा उशीर झाला बघ म्हणले. म्हणे कस काय? काय सांगू तुला, कृष्णाचं लग्न झालंय म्हणले. आता झालंय? हे कृष्णाच्या कानावर आलं हळूच. कृष्ण कान लावून ऐकत होते काय म्हणतो अर्जुन. त्याने लग्न झाले म्हणलं, ए अर्जुन इकडे. इकडे. काय देवा, काय झालं?
फार वेळ गप्पा चालू आहेत. नाही देवा ते कालिंदी आहे म्हणे. म्हणे बर. सूर्यदेवाची कन्या आहे म्हणे. म्हणे बर. नाही ती तप करतीये म्हणे बर. ते तुम्हाला पती प्राप्त व्हावा तुम्ही म्हणून तप करतीये. मग मी सांगितलं की तुमचं लग्न झालंय. देवाने सांगितलं तुला नाही ते उचापत्या कोणी सांगितलं गप म्हणे. या जन्मामध्ये कुणाला नाही म्हणायचंच नाही आता. येईल त्याला येऊ द्या. तुला कोणी सांगितलं तू गप बस. गेले तिकडे कालिंदी इकडे. काय लग्न करायचे म्हणे हो. माझ्यासोबत म्हणे हो. बस रथात. रथात बसून गेले. युधिष्ठिर वगैरे बघितलं. म्हणे देवा ही कोण आहे. म्हणे नवीन पत्नी आहे. म्हणजे गेलते शतपावली करायला येत आता लग्न करून आले. नमस्कार म्हणे तुम्हाला. तर काय करणार मग काय बोलू शकतो. झालं. कालिंदी सोबत विवाह केला. त्याच्यानंतर एक विंद आणि अनुविंद हे अवंती देशाचे 2 राजे होते. त्यांची एक बहीण होती. तिचं नाव आहे मित्रविंदा. तिचा स्वयंवर ठेवला होता. भगवंताने स्वयंवरात जाऊन तिला पळवलं. मित्रविंदेसोबत विवाह केला. त्याच्यानंतर एक कोसल देशाचा राजा आहे. त्याचं नाव आहे नग्नजित. तिला एक मुलगी आहे. तिचं नाव आहे सत्या किंवा तिला नागनजिती असं पण म्हणतात. 2 नाव आहेत तिला. सत्या आणि नागनजिती. नग्नजिताची मुलगी म्हणून नागनजिती. तिच्या विवाहाच्या वेळेस तर फारच एक वेगळा प्रसंग घडला. त्या नग्नजित राजाने अशी प्रतिज्ञा केली की जर त्यांच्याकडे एक बैल होता म्हणे. 7 बैल होते असे तीक्ष्ण शिंगाचे उन्मत्त असे बैल. या बैलांना जो कोणी व्यसन घालेल, ह्या बैलांना जो शांत करेल त्यालाच माझी मी मुलगी देणार. एवढे 7 उन्मत्त बैल होते. कोणाला आवरत नव्हते. कोणाला. सप्तैते गोवृषावीर दुर्दांता दुर्वग्रहा. फार सांभाळणं त्यांना हे करणं कंट्रोल करणं फार अवघड. ही बातमी कृष्णाला कळाली. ती पोरगी तर परेशान झाली सत्या. तिने सांगितलं काय बाबांनी पण करून ठेवलाय. या जन्मात काही माझं लग्न होत लग्नच होऊ शकणार नाही. काय करावं. मग भगवंताच्या लक्षात आलं. भगवंत तिथं आले आणि आल्यानंतर तिच्या त्या 7 जे बैल होते त्यांनी आपल्या ताब्यामध्ये केलं आणि त्या सत्यसोबत विवाह केला. त्याच्यानंतर एक श्रुतकीर्तीची भद्रा नावाची मुलगी आहे. त्या भद्रेचे संतर्दन इत्यादी काही भाऊ होते. त्या भावांनी स्वतःच कृष्णाला दिली आमची मुलगी तुम्हाला घ्या, बहीण तुम्हाला घ्या म्हणून. भद्रेसोबत विवाह झाला. त्यानंतर मद्र देशाचा एक राजा आहे. तिच्या मुलीचं नाव आहे लक्ष्मणा. त्या लक्ष्मणेसोबत सुद्धा भगवंतानी तिचा स्वयंवर ठेवला होता. हे भगवंत दररोज फिरायचे. आज इथं कुणाचं स्वयंवर चालू आहे का. बस जिथं जिथं स्वयंवर आहे कळालं थेट घुसायचे. बाकीचे हे घुसले बाकीच्यांचे पत्ते आपोआप कट. त्या लक्ष्मणेसोबत विवाह केला. आता किती झाले. 7 का 8. 7 झाले. 8 झाले. बघा हा. रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती हे 3 झाले. कालिंदी 4, सत्या, मित्रविंदा, भद्रा, लक्ष्मणा
8 झाले ना, का न सांगतात पुढचे मोजायलात आता? हा नाही, आता काय आहे, 8 झाले तर 8 नंतर 9 नाही, आता एकदम 16,100 होणार आहेत. ह्यात भगवंताच्या 8 पट्ट राण्या. भौमासूर नावाचा असुर आहे, त्यांनी म्हणे 16,100 स्त्रियांना कोंडून ठेवलं होतं त्या प्राग ज्योतिषपुरात. भगवंताकडे बातमी गेली, भगवंत तिथं गेले, सगळ्यांना त्या ह्याला मारूनच टाकलं भौमासुराला. सगळ्यांना पोरींना सोडवलं आणि सांगितलं चला जा घरी सगळेजण. त्या सगळ्या मुलींनी सांगितलं आम्ही घरी तर जाणार रेत, फक्त आमच्या नाही तुमच्या. म्हणे माझ्या? म्हणे हो. माझ्या कशाला? नाही, आता तुम्ही आम्हाला सोडवलंय ना, आमची अशी इच्छा आहे की आम्ही तुमच्यासोबत लग्न करणार. एकदम 16,100 आणि हे मागचे 8, अशा प्रकारे 16,108 लग्न देवानी केले. म्हणून मी परवा सांगितलं की रामादिवत वर्तितव्यम, रामांसारखं आचरण करायचंय आणि गोपाल कृष्णांच्या कथा फक्त ऐकायच्यात. त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. या सगळ्या गोपाल कृष्णांच्या लीला आहेत. वस्तुतः पुढे एवढे लग्न करून अशी एक कथा आहे की ते ब्रह्मचारी आहेत. झालं, लग्न झाले असं वर्णन आहे बरं. 16,108 पत्न्या होत्या ना, तेवढे रूप देवांनी वेगवेगळे धारण केले होते. 16,108 कृष्ण. आणि त्याच्या पुढचं सांगतो, प्रत्येक पत्नीपासून देवाला 10 मुलं आणि 1 मुलगी आहे. आता लावा गणित. 16,108 गुणिले 2 गुणिले 11. मला वाटतं इंदोर एवढं घर असेल का त्यांचं, का त्याच्यापेक्षाही मोठा असेल? एवढा मोठा संसार होता. आनंदाने भगवंत परमार्थ करू, आपला प्रपंच त्यांचा चालू होता. बरेच दिवस झाले आनंदाने परमार्थ चालू, प्रपंच चालू आहे. एके दिवशी रुक्मिणी मातेला थोडा गर्व झाला. कशाचा माहितीये का? देव जे आहेत ना, माझ्या महालामध्ये जास्त राहतात. गर्व झाला. भगवंताने ओळखलं, म्हणे आता हिचा गर्व आपण दूर केला पाहिजे. देवाला गर्व आवडत नाही. मी आलं की देवाला राग येतो लगेच. काहीतरी केलं पाहिजे. मी नेहमी एक व्यवहारातलं उदाहरण देत असतो. परमार्थामध्ये मी हे किती घातक असतं. परमार्थातलं जाऊ द्या, प्रपंचामध्ये मी किती घातक असतं बघा, मग तुम्हाला परमार्थातलं कळेल. प्रसिद्ध उदाहरण आहे. एक राजा होता म्हणे, त्याचा जो प्रधान होता, त्या प्रधानाने राजाला सांगितलं, राजेसाहेब मी तुमच्याकडे 20 वर्ष झालं काम करतोय. म्हणे बर, मग 20 वर्षापासून तुम्ही माझा थोडे पगार वाढवला नाही. अरे म्हणे तुला 50,000 महिना आहे ना. म्हणे राजेसाहेब या काळामध्ये महिना 50,000 काय होतं? तुम्हाला माहिती आहे का पेट्रोल किती महाग झालंय, डिझेल वाढलंय, गॅस महाग झालेत, सगळ्या गाड्या महाग झाल्यात, मोबाईल महाग झालेत,
त्याच्यानंतर धान्य महाग झालंय, सगळं महाग झालं, तुम्ही मला 50,000 देता महिना, जमत नाही, वाढवा. राजांनी सांगितलं तुला काम करायचंय माझ्याकडे तर कर, नाहीतर मी दुसरा बघतो, मी काय तुला वाढवून देणार नाही. झालं, ठीक आहे, देत नाहीत का? राजाने ठरवलं, प्रधानाने, असं तर मिळत नाही ना, आपण एक काम करूत, आता चोरीच करूत म्हणे. मग आता चोरी करायची कुणाकडे? जो सगळ्यात श्रीमंत आहे त्याच्याकडे. होय, कटिंगच्या दुकानामध्ये जाऊन चोरी कराल का तुम्ही? जिथं काही मिळेल तिथं जाऊन चोरी करायची. मग त्यांनी यादी काढली, सध्या भारतामध्ये श्रीमंत लोकांची यादी काढली त्यांनी, अमुक 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 श्रीमंत आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नाव त्या राजाचंच दिसलं ह्याला. अरे हा राजा फार श्रीमंत आहे म्हणे, मग काम करूत, याच्याच घरी चोरी करूत. रात्र झाली तर ह्याला माहिती होतं हा राजा कुठं धन ठेवतो काय नाही. अशी एक खोली होती म्हणे, त्याच्या आत एक खोली होती, त्याच्या आत एक खोली होती, त्याच्यामध्ये एक कपाट होतं, त्या कपाटाच्या मध्ये एक पेटी होती लोखंडाची, आणि त्याच्यामध्ये सुवर्ण मुद्रा होत्या. ह्याला माहिती होतं. ह्यानी काय केलं, रात्र झाली, सगळे झोपले, दुसऱ्या दाराने गेला, त्या खोलीमध्ये दार तर बंद होतं, त्या खिडकीवरून चढला आणि आत गेला, कपाट काढलं, पेटी काढली, बघितलं, एवढ्या सुवर्णमुद्रा, वा 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 वा, बंद केली. आता आत आला तसं बाहेर जायचं. ह्यानी काय केलं, ती पेटी घेतली, त्या खिडकीवर ठेवली. आता हा चढणार, हा उतरणार, पुन्हा हा पेटी घेणार आणि जाणार निघून. ह्यानी काय केलं, पेटी ठेवली, त्याच्यावर चढला, तो खाली उतरू लागला. उतरताना नेमका ह्याचा थोडा धक्का त्या पेटीला लागला, हा तर पडला बाहेर, आला बाहेर, पण त्या धक्क्यामुळं पेटी पुन्हा आत पडली. आता लोखंडाची पेटी ती, किती आवाज झाला असेल. म्हणजे आता जर मी पुन्हा वर चढून जर खाली उतरलो पेटी घेण्यासाठी तर सेवक येणार, मी पकडले जाईल. मग काय करूयात, पेटी काही का होईना, म्हणजे जर पकडले गेलो तर मरायला टेक, मला फाशीची शिक्षा होईल, त्याच्यापेक्षा जाऊ द्या, ते राहू द्या, पळून गेला. राजापर्यंत बातमी गेली, सेवक, आता ते सेवक येऊन बघितलं, महाराज तुमच्या घरी कोणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केलाय. माझ्या घरी? हो, बघा काय दिवस आलेत. राजाने सांगितलं चोर पकडा. मग आता एवढ्या मोठ्या राज्यात कसं पकडावा? एक काम करा, राजाने काय सांगितलं, सगळ्या गावामध्ये एक बातमी पसरवा की जो कोणी चोरी कशी झाली हे सांगेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. ही बातमी पोहोचली प्रधानापर्यंत. आता चोरी प्रधानानेच केलेली होती, त्याला काय अवघड आहे का चोरी कशी झाली सांगणं? त्याने विचार केला, हे एक चांगला चान्स मिळाला, काल तर पेटी भेटली नाही, आता अर्ध राज्य काढतो म्हणला. एवढ्या आनंदाच्या भरात होता, पळत 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 राजाकडे गेला, एवढ्या आनंदी, महाराज मी असं ऐकलंय राज्यामध्ये चोरी झाली. म्हणे हो. मग ते जो कोणी चोरी कशी झाली सांगेल त्याला बक्षीस ठेवलंय तुम्ही? म्हणे हो. काय बक्षीस आहे? म्हणे अर्ध राज्य. मग मी सांगू का चोरी कशी झाली? म्हणे सांग. ऐका म्हणे. काय? मला असं वाटतंय रात्र असेल. बर. त्या चोराला तुम्ही पैसे कुठं ठेवता हे माहिती असेल. बर. सगळे झोपले असतील रात्री. आणि बर,
मग तो चोर गेला असेल, समोरचं तर दार बंद असेल, मग त्या खिडकीतून चढला असेल. म्हणे बर. उतरला असेल आत. म्हणे बर. मग आत एक कपाट असेल. म्हणे बर. मग त्यांनी ते कपाट उघडून त्याच्यातली एक मध्ये लोखंडाची पेटी असेल. म्हणे बर. ती पेटी त्यांनी घेतली असेल. म्हणे बर. आता जसं आत आला तसं बाहेर जायचं. म्हणे बर. पुन्हा त्यांनी ते पेटी घेऊन त्या खिडकीवर ठेवली असेल. म्हणे बर. पुन्हा तो चोर त्या खिडकीवर चढला असेल. म्हणे बर. आता उतरायचं खाली. म्हणे बर. मग तो चोर खाली उतरला असेल. म्हणे बर. फक्त चोर उतरताना त्या पेटीला त्याचा धक्का लागला असेल. म्हणे बर. मग धक्का लागल्यामुळं पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. म्हणलं आता इतके वेळ व्यवस्थित चालू होतं की नाही? त्याला फक्त आता एवढंच वाक्य बोलायचं होतं की पेटी पडली आत आणि चोर पडला बाहेर. तिथं तो मी पडलो बाहेर म्हणाला. आता एक मी. आता पुढे त्या प्रधानाचं काय झालं त्याच्यासाठी प्रवचन करण्याची गरज आहे का सांगा? जर मी का सांगितलं, व्यवहारामध्ये जर एक मी एवढा तुम्हाला आड येत असेल, परमार्थात एकाने फार सुंदर सांगितलं, त्रैलोकी धनवंत मी, प्रबळ मी, विद्याब्धी मी, धीर मी, दाता मी, नरनाथ मी, चतुर मी, सर्वज्ञ मी, श्रेष्ठ मी, भोक्ता मीच सुजान जाण जगतिया, सानंद मी, शूर मी, मी हेची कळे परंतु न कळे, कोठून मी कोण मी. सारखं मी 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 माणसं चालू आहे. रुक्मिणीला एवढा गर्व झाला, देव माझ्याकडे राहतात जास्त. भगवंताने ओळखलं, आता हिचं काहीतरी केलं पाहिजे. दुपारचे जेवण झाले. रुक्मिणीला गप्पा मारत बसले. जेवण झालं, आपले सोप सुपारी काय खायचे ते खाल्ले. मग देव बोलायला सुरुवात करतात. काय ग रुक्मिणी, मला एक सांग, माझा एक प्रश्न आहे तुला. काय? तू माझ्यासोबत कशाला लग्न केलंय? म्हणे का? हे बघ, शिशुपाल वगैरे मोठे मोठे राजे तुझ्यासाठी लग्नाला स्थळ म्हणून आले होते. मी बिचारा खेड्यातला गोपाळ, त्यातल्या त्यात मी तर रणछोड आहे, भित्रा आहे. मी तर, माझं नाव का, आम्ही युद्धातून पळून जाणार आहे. एवढे चांगले चांगले स्थळ आले होते आणि त्यांना सोडून माझ्यासोबत कशाला लग्न केलं? बर मला एक सांग, तुझ्या घरच्यांची तर, तुझ्या भावाची तरी इच्छा होती का माझ्यासोबत लग्न लावावं? नाही. काय माझ्याकडे आहे कशाला? अगं मी अकिंचन आहे, काहीच नाही माझ्याकडे. बर जाऊ दे, आत्ताही वेळ गेलेली नाही, अजून शिशुपालाचं लग्न झालेलं नाही. शिशुपाल तसाच आहे. बघ लग्न करायचंय का त्याच्यासोबत. कधी? 10 मुलं 1 मुलगी झाल्यानंतर आता म्हणतात बघ त्याच्यासोबत लग्न करायचंय का. हे शब्द रुक्मिणीने ऐकले, धाडकन पलंगावून खाली पडली. पहिल्यांदा रडायला सुरुवात केली. हो देवा, असं काय बोलताय म्हणे? असं म्हणतात का लग्न? हो, काय झालं काय तुम्हाला? वस्तुतः देवांना हे दाखवून द्यायचं होतं की तू नसलीस तरी माझं काही हे होत नाही, अडत नाही. आत्ताही तू जाऊ शकतेस. गर्व कमी करावायचं होतं, एवढंच आहे, बाकी काही नाही. जे रडायला सुरुवात करते रुक्मिणी. अरे बापरे. पण असं आहे, रुक्मिणीने भगवंताच्या बोलण्याचा जहल लक्षणेने सगळा वेगळा अर्थ लावला. बरोबर आहे म्हणे, तुम्ही खरं बोलता, पण कसं? आपल्याकडे लक्षणा वापरल्या जातात बघा, जहल लक्षणा. तुम्ही जर न्यायशास्त्रामध्ये
अगदी प्रारंभी तर्कसंग्रहामध्ये हे सगळं शिकवलं जातं. जहल लक्षणा म्हणजे काय, अजहल लक्षणा म्हणजे काय, जहद अजहल लक्षणा म्हणजे काय. जहल लक्षणा याचा अर्थ काय? वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करायचा आणि तत्संबंधी लक्ष्यार्थाचा स्वीकार करायचा, ह्याला म्हणायचं जहल लक्षणा. वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ बघा तुम्ही काय असतं. वाच्यार्थ म्हणजे शब्दशः अर्थ, शब्दाचा मूळ अर्थ, आणि लक्ष्यार्थ म्हणजे काय, त्याला अनुसरून दुसरा अर्थ. तुम्हाला मी व्यवहारातलं उदाहरण सांगतो. इथलं उदाहरण घ्या, इंदोरचं उदाहरण देतो. असं समजा दोन मित्रांची भेट झाली खूप दिवसानंतर. बोलणं झालं, सगळं झालं. का रे कुठं राहतोयस, घर बदललंय असं कानावर आलंय. म्हणे हो. कुठं राहतोस? हे अमुक अमुक तिथं राहतोय. तिथं राहतोस? हो. कुठे? म्हणे रामबाग मध्ये राहतोय. नवीन घर रामबाग मध्येच घेतलंय. रामबाग मध्ये राहतोस? हो का. अरे मग काल मी तुझ्या घरावरनं गेलो. आता मला एक सांगा, काल मी तुझ्या घरावरनं गेलो याचा अर्थ काय? घराच्या वरनं म्हणजे तो असा पायऱ्या चढला, त्याच्या घरी आला, गच्चीवर गेला, त्याच्या वरनं पुन्हा खाली असं करून निघून गेला का? हा, घरावरनं याचा अर्थ काय घेतला आपण? घरासमोरून, म्हणजे घरावरून गेलो याचा वाच्यार्थ काय आहे? खरंच तो घरावर गेला आणि तिथून पुन्हा गेला, पण त्याचा लक्ष्यार्थ काय आहे? घरावरून याचा अर्थ घरासमोरून. जे वाच्यार्थाचा त्याग केला, लक्ष्यार्थाचा स्वीकार केला, याला म्हणायचं जहल लक्षणा. हे तुम्हाला व्यवहारातलं उदाहरण दिलं. शास्त्रामध्ये गंगायाम घोषः हे उदाहरण देतात. नदीवर गौळवाडा आहे. आता नदीवर आहे याचा अर्थ काय? नदीच्या काठावर. नदीवर गौळवाडा, नदीवर पाण्यावर असेल का? नाही, मग नदीवर म्हणजे काठावर. याला म्हणायची जहल लक्षणा. दुसरी लक्षणा आहे अजहल लक्षणा. अजहल लक्षणा याचा अर्थ काय? वाच्यार्थाचा त्याग न करता लक्ष्यार्थ स्वीकारणे. बारीक लक्ष द्या बरं थोडं. वाच्यार्थाचा त्याग करायचा नाहीये, पण नवीन अर्थ घ्यायचा आहे. शास्त्र त्यांनी उदाहरण दिलंय, श्यामो धावती. श्याम म्हणजे श्यामवर्ण रंग, असं समजा काळा सावळा. धावती म्हणजे धावतो. आता वर्ण धावेल का? नाही ना. तिथं वेगळा अर्थ केला त्यांनी की काळ्या वर्णाचा घोडा धावतो. जे काळा वर्ण तसाच ठेवला, पण नवीन एक लक्ष्यार्थ घेतला घोडा. घोडा धावू शकतो ना काळ्या वर्णाचा. ह्याला म्हणायचं अजहल लक्षणा. त्या वाक्याचा त्याग न करता नवीन काहीतरी घ्यायचं. आणि एक तिसरी लक्षणा आहे जहद अजहल लक्षणा. जहद अजहल म्हणजे काहीचा स्वीकार, काहीचा त्याग. थोडं अवघड वाटेल तुम्हाला, पण बघा एक उदाहरण देतो तुम्हाला. असं समजा आपण एखाद्या मुलाला, आता माझंच उदाहरण घ्या. असं समजा मला तुम्ही आता बघितलंय, एखाद्या व्यक्तीने मला 50 वर्षानंतर बघितलं. तो मला काय म्हणणार? अरे तेच हे सुदर्शन गुरुजी.
कोणते? मी 50 वर्षाखाली बघितलेले. आता तेच असतील का? आता केस काळे आहेत, 50 वर्षानंतर पांढरे असतील. आता शरीर वेगळं आहे, 50 वर्षानंतर वेगळं असेल. म्हणजे तेच कस काय? मग तो काय म्हणणार? अहो केस पांढरे असू द्यात, हो, पण व्यक्ती तोच आहे ना. जे काय केलं त्यांनी? काळाचा त्याग केला आणि त्या व्यक्तीचा स्वीकार केला. भूतकाळाचा त्याग केला, व्यक्तीचा स्वीकार केला. तो काळ जाऊ द्या, हा काळ जाऊ द्या, व्यक्ती एक आहे ना. तसं ही जी लक्षणं आहे ना, ही तत्वमसीच्या वेळेस वापरतात. तत् त्वम असी. तत् म्हणजे काय? तत् म्हणजे मायावच्छिन्न चैतन्य. त्वम म्हणजे अविद्यावच्छिन्न चैतन्य. तत् म्हणजे ईश्वर, त्वम म्हणजे जीव. मग असी म्हणजे तुम्ही दोघं एक आहेत. असी या पदाने दोघांचं ऐक्य सांगितलं. ते तू आहेस. मग आता कसं होईल हो? तो मायावच्छिन्न चैतन्य हा अविद्यावच्छिन्न चैतन्य एक कसा? शास्त्रकारांनी सांगितलं, ती माया उपाधी बाजूला काढा, ही अविद्या उपाधी बाजूला काढा, ते चैतन्य तर एकच आहे ना, म्हणून तुम्ही एक आहेत. आता या ठिकाणी रुक्मिणी मातेने जे अर्थ लावलेत हे जहल लक्षणेने लावलेत. म्हणे बरोबर आहे, तुमच्याकडे काही नाही, अकिंचन आहेत. अकिंचन याचा अर्थ काय? न विद्यते किंचन येशाम, म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाही ते अकिंचन. थोडक्यामध्ये संत. तिने अर्थ काढला संत. संताकडे काय असते? बरोबर आहे. एवढे सुंदर तिने अर्थ काढलेत. तुम्ही घाबरता म्हणता, मी भित्राय म्हणता ना, बरोबर आहे, तुम्ही भीता. कशाला भीता? तुम्ही पाप करण्याला घाबरता, तुम्ही अधर्माला घाबरता. वेगवेगळे अर्थ काढले, रडायला सुरुवात केली. शेवटी भगवंतांनी सांगितलं, अगं मी काही तुला सोडून जाणार नाही. मला सांग म्हणे, पतीने पत्नीची थट्टा करू नये का? केली. तिचा गर्व कमी झाला होता. आता तिला तेव्हा लक्षात आलं की आता सुद्धा देव मला म्हणतायत की दुसरं लग्न करायचंय का? कर. याचा अर्थ असं नाहीये हे माझ्यावरनं आडलेत. तिचा गर्व कमी केला. आनंदाने प्रपंच चालू असताना एके दिवशी त्या गोपालकृष्णांचे मित्र फिरू लागले इकडं तिकडं सगळीकडे. आपले मित्र म्हणतोय, मुलं मोठे झाले होते, फिरू लागले. त्यांना एक आश्चर्य दिसलं. एका विहिरीमध्ये एक मोठा सरडा पडलेला दिसला. काय काय काहीच कळत नव्हतं. सरडा कस काय आला? सरडा कस काय? कृष्णाकडे गेले. बाबा, अहो त्या विहिरीत फार मोठा सरडा आहे. बर. देव आले, बघितलं, त्या सरड्याला स्पर्श केला. स्पर्श केल्या केल्या त्याला असा देवतांचं रूप प्राप्त झालं. सगळे अचानक आश्चर्यचकित झाले. आत्ता सरडा होता, आत्ता देव झाला. कृष्णाने विचारलं, कोण आहेस तू? ह्यांनी सांगितलं, मी इक्ष्वाकूचा मुलगा. माझं पूर्वीच्या जन्मातलं नाव आहे नृग. नृग नावाचा मी राजा आहे. म्हणे राजा आहेस? म्हणे हो. मग सरडा कस काय झाला? काय सांगावं, मला फार दान करण्याची सवय होती. देवाने सांगितलं, चांगली गोष्ट आहे, मग त्याच्यात सरडा व्हायचं काय झालं तुला? म्हणे काय सांगावं, मी भरपूर गायी दान करायच्या. किती? अहो भागवतातलं जर वर्णन बघितलं, दशमस्कंधाच्या पूर्वार्धातील अध्याय क्रमांक 64 आणि श्लोक क्रमांक 12, त्यांनी कशा आणि किती गायी दान दिल्या. वर्णन असं आहे भागवतात, यावत्य सिकता भूमेः यावत्यो दिवितारकाः यावत्यो वर्षधाराश्च तावती ही अददांस्मगाः. यावत्य सिकता भूमेः, पृथ्वीवर जेवढे धुळीचे कण आहेत
तेवढ्या गायी त्याने दान दिल्या. एवढंच कशाला, यावत्यो दिवी तारकाहा, जेवढे नक्षत्र तारा आहेत तेवढ्या गायी दान दिल्या. जेवढ्या वर्ष जलधारा पडतात तेवढ्या. बरं त्या गायी अशा तशा नाही, एक एक विशेषण बघा. नाहीतर ज्या गायी दूध देत नाहीत, एकदम रोड वगैरे झालेले आहेत, त्या गायी त्या गोशाळेमध्ये जाऊन लोक देतात. सांभाळा तुम्ही आता. तसं नाही. आपल्याकडे गायीचं महत्व खूप आहे. पुराणांमध्ये कुठला देव गायीच्या कोणत्या अवयवामध्ये राहतो त्याचं सगळं वर्णन आहे. म्हणून आपण जे पंचगव्य करतो, कशापासून करतो? गव्य याचाच अर्थ जे गायीपासून निर्माण झाले त्याला गव्य म्हणतात. दूध असेल, दही असेल, हे सगळं कुठून तयार होतं? फक्त त्या पंचगव्याचं जर प्राशन केलं. आपण श्रावणी वगैरे करतो, प्राशनाच्या वेळेस काय मंत्र आहे? यत्त्वगस्थिगतं पापम देहे तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निरिवेंधनम. पंचगव्याचं फक्त प्राशन केलं. कुठले कुठले पातक जातात? त्वक, अस्थि. त्वग अस्थि आहे ना, त्वक म्हणजे त्वचेचे सगळे विकार निघून जातात. अस्थि म्हणजे आपल्या हाडांमधले पाप, म्हणजे हाडं सुद्धा नीट होतात. फक्त प्राशनात त्यांनी उदाहरण दिले, दहतु अग्नि इव इंधनम. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकलं की अग्नी जसं त्या इंधनाला लगेच त्याचा हे करते, त्याचा नाश करून टाकते, त्याप्रमाणे पंचगव्य शरीरात गेलं की पातकांचा नाश आहे. गायीचं महत्व थोडं आहे का? म्हणून बघा, कृष्णाला काही जरी झालं ना, दृष्ट काढायची असेल, काही असू द्या, पहिल्यांदा गायीची शेपूट घ्यायची किंवा गायीच्या पायाच्या खालची धूळ घ्यायची, ती अंगाला फासायची. मी तर असं ऐकलंय, काय ते विदेशामध्ये म्हणे, अमेरिकेत का कुठं, एका माणसाने एक गोठा तयार केलाय असं छान. त्या गोठ्यामध्ये अशा गायी बांधल्यात, प्रत्येक गायीच्या बाजूला एक पलंग टाकलाय म्हणे. आणि फक्त रात्रभर त्या गायीच्या बाजूला तिथं पलंगावर झोपण्यासाठी एका माणसाला 5,000. का? त्या माणसांनी सिद्ध करून दाखवलंय की फक्त गायीच्या बाजूला झोपल्याने शरीरावर काय परिणाम होतात. कोट्यावर कमाई आहे त्यांची आता तिथं. आणि लोकांना ते पटलं, शरीरावर बदल होतात म्हणून लोक फक्त झोपण्यासाठी तिथं जातात. म्हणून गोमातेला आपण राष्ट्रमाता म्हणतो. सगळ्या देवता त्याच्यामध्ये निवास करतात. गायीचं फार महत्व आहे. म्हणून कशा तरी गायी द्यायच्या म्हणून ते एकदम दूध देत नाही असे अजिबात नाही. गायीचं रक्षण करणं आपलं काम आहे. तुम्ही बघा, 9 विशेषण दिलेत. नृगराजाने कशा गायी तो हे करत होता. पहिलं विशेषण आहे पयस्विनी. ही पयस्विनी म्हणजे दूध देणाऱ्या गायी होत्या. त्याच्यानंतर हेमशृंगी, ही सगळ्या शिंगांना सुवर्ण लावून दिलं होतं. इकडच्या तिकडच्या दुसऱ्याच्या गोठ्यातल्या पळवून चोरून आणलेल्या नव्हत्या गायी त्या. मग न्यायार्जिता, हा आपल्या आपल्या सामर्थ्याने न्यायाने त्या गायी मिळवलेल्या होत्या. अजून कशा होत्या? सवत्साहा, वासरासहित गायी दान दिल्या. कृष्णाने सगळं ऐकलं. अरे म्हणे नृगा, तू सगळं सांगितलंयस रे, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही अजून. काय? तू सरडा कसा झाला ते सांग ना. मान्य, तू एवढ्या गायी दान दिल्या, ठीक आहे. त्यांनी सांगितलं तेच सांगतो, ऐका पुढचं आता. सरडा का झालो इथंच तर खरं हे आहे.
ऐका देवा, मी भरपूर गायी दान दिल्या. बर. एके दिवशी मी एका ब्राह्मणाला गाय दान दिली आणि न कळत रात्री तीच गाय पुन्हा माझ्या गोठ्यात आली. पुढच्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला तीच गाय मी दान दिली. एकदा दिलेलं पुन्हा देऊ नये, कारण त्याच्यावर अधिकार कोणाचा होता? मग दुसऱ्याचं मी लुटल्यासारखं झालं ना. ते दुसऱ्याच्या धनाचं हरण करावं का? दुसऱ्याचं धन लुटावं का? रामायणामध्ये असा प्रसंग आहे. एक ऋषी एका कुत्र्याला दगड मारतात. तो मोठमोठ्याने रडतो. त्या कुत्र्याचं रडणं प्रभू रामचंद्र ऐकतात. लक्ष्मणाला सांगतात, जा रे ते कुत्र का रडते बघ एकदा. लक्ष्मण जातात. चला, तुम्हाला देवाने बोलवलंय मंडपामध्ये, राज्यसभेत, चला. ते कुत्रा येतो. काय झालं रडायला? कुत्र्याने सांगितलं, काय सांगावं, एक ऋषी आहेत, त्यांनी मला दगड मारलाय म्हणे. दगड मारलाय? बोलवा त्या ऋषींना. ऋषींना बोलवलं. तुम्ही दगड मारलाय का कुत्र्याला? म्हणे मारलाय. का मारला? म्हणे खूप दिवसानंतर मला काही अन्न मिळालं होतं, मी अन्न घेऊन जाऊ लागलो, हा त्याच्याकडे येऊ लागला त्या अन्नाकडे. आता कुत्र्याने शिवलेलं अन्न मी कसं खाऊ, म्हणून त्याला दगड मारला. माझी काय चुकी आहे? रामाने कुत्र्याला विचारलं, बरोबर आहे का हे? म्हणे बरोबर आहे, पण मला भूक लागली होती, मी आता प्राणीच आहे, मला मारावं का असं? शेवटी रामांनी सांगितलं म्हणजे त्या ऋषींना, तुम्ही मारायला नव्हतं पाहिजे होतं, दगड मारायला नव्हतं पाहिजे. जाऊ दे, आता तुम्ही मारलंय ना, म्हणजे शिक्षा तर मिळाली पाहिजे, पण मी तुम्हाला शिक्षा देणार नाही. तुम्ही ज्याचा अपराध केलाय ना, तोच तुम्हाला शिक्षा देईल. त्या कुत्र्याला विचारलं, काय रे, या ऋषींना काय शिक्षा द्यायची, तूच सांग. त्या कुत्र्याने काय सांगावं? कुत्र्याने सांगितलं रामांना, एक काम करा, ह्याला शिक्षा ना मी सांगते द्यायची ना? म्हणे हो. एक काम करा, याला एखाद्या मोठ्या मठाचा महंत बनवा म्हणे, सगळा कारभार त्याच्या हातात द्या. राम म्हणाले, तुला शिक्षा द्यायला सांगितली म्हणे, एवढा मोठ्या मठाचा जर त्याला महंत केला, ही शिक्षा झाली का? कुत्र्याने सांगितलं, ही शिक्षाच आहे. म्हणे कस काय? काय सांगावं, एकदा तुम्हाला खोटं वाटेल, मागच्या जन्मी मी सुद्धा असाच महंत होतो, तिथं मी महंत झालो आणि त्या मठामध्ये राहत असताना दुसऱ्यांचे पैसे खाल्ले, त्याच्यामुळे मी कुत्रा झालोय. याला तुम्ही बाबा बनवा तिथला, म्हणजे पुढच्या जन्मी हा कुत्रा होईल. कारण बाबा तिथला झाला की पैसे खाणार, म्हणले पैसे खाल्लं की कुत्रा होणार, ही त्याची शिक्षा आहे. त्याचं पुढचं डोकं लावलं त्या कुत्र्याने. मी हे का सांगतोय, दुसऱ्याचा पैसा आपण जर लुटायचं बघितला तर पुढचा जन्म कुत्र्याचा. हा, जे आपल्या हक्काचं आहे, जे अधिकाराचं आहे ते घेतलंच पाहिजे, पण जे हक्काचं नाही, दुसऱ्यांना फसवून घेतलं नाही पाहिजे. त्या राजाने दिलेलं दान पुन्हा दिलं. ते ऋषी, दोन्ही ऋषी चिडले म्हणे, दोघे म्हणू लागले. एक ऋषी म्हणतायत मला माझी गाय पाहिजे, दुसरा म्हणतो तुम्ही मला दिली ना, मी आता देणार नाही. राजा म्हणतो, अहो त्याच्या बदल्यात मी दुसऱ्या हजार हजार लाख लाख गाय देतो. नाही. आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे, काय ऋषींचे पाय पवित्र असतात, डोकं फार विचित्र असते म्हणले. ऐका, एकदा चिडले म्हणून तुम्ही बघाय, प्रत्येक ऋषी आहेत तोपर्यंत शांत, चिडले की दुर्वासाच, मग शापच, दुसरा पर्यायच नाही.
त्यांनी मला त्यांचं मी ते असं झालं ते गायी वगैरे असं हे झालं, ते एकाची दुसऱ्याला, त्याच्या प्रभावाने तेवढ्याशा पापाने मी वर जेव्हा गेलो, त्या यमाने विचारलं आधी पुण्य भोगायचं का आधी पाप? म्हणे माझं पुण्य किती आहे, पाप किती आहे? यमाने सांगितलं तुमचं पुण्य भरपूर आहे, पाप उगं थोडं आहे. थोडंच आहे ना, मग मी काम करतो, मी आधी पाप भोगून घेतो. आणि त्या पाप भोगण्यासाठी मी इथं सरडा होऊन पडलो. कळालं का मी सरडा का झालो? बरोबर. देवानी मुद्दाहून ही लीला त्या आपल्या पोरांच्या समोर केली आहे. का? पोरांनो लक्षात ठेवा, फक्त एवढा दानशील असणारा दुसऱ्याचं थोडं घेतलं तर सरडा झालाय. तुम्हाला पुढे राज्य करायचंय, दुसऱ्याला लुटू नका हे दाखवायचंय त्यांना. दुसऱ्याचं धन घेतलं तर काय होतं, काय वर्णन आहे बघा ह्याच्यात. स्वदत्ताम परदत्ताम वा ब्रह्मवृत्तीम हरेच्छयः 60 वर्ष सहस्राणी विष्ठायाम जायते कृमिही. दुसऱ्याचं धन हरण केलं तर 60,000 वर्ष विष्ठेतला किडा व्हावं लागतं. तुम्हाला अध्याय क्रमांक श्लोक क्रमांक सहित सांगतो. अध्याय क्रमांक 64 श्लोक क्रमांक 39 दशमस्कंद उत्तरार्ध. मुलांना शिक्षण देण्यासाठी सगळं सांगितलं. झालं. मृगराजाची कथा सांगितली. पुढे एके दिवशी असं म्हणतात की भगवंताला त्यांचा जो संसार चालू होता भगवंताचा, नारद ऋषींना अचानक मनात इच्छा झाली, देवाने एवढे लग्न केलेत, कसं सांभाळत असतील, आपण एकदा बघूत. नारदांनी भगवंताचा संसार पाहण्यासाठी पहिल्यांदा रुक्मिणीच्या महालात गेले. देव तिथं जेवायला बसले होते. देव म्हणाले काय नारदा इकडं कस काय? काय नाही देवा, सहज आलो, काय फिरायला आलो म्हणे. आपलं काय काम आहे, संत आहेत, कुठे फिरतो आम्ही, भक्त आहेत तुमचे. बर बर या जेवायला या, बसा. नाही देवा जेवण झालंय, पुढे निघतो म्हणले, पुन्हा भेटूत. तिथून गेले सत्यभामेच्या महालात. तिथं भगवंत पूजा करत बसले होते. हो. आता बघा, आपण कुणाची पूजा करतो? देवाची. मग देव कुणाची पूजा करत असतील? हे समोर आपले पात्र जसं हे असतात ना, देव असतात ना सगळे, ब्रह्मा, कोण कोण आपले कुलदेवता वगैरे, तसं नारदांनी बघितलं देव कुणाची पूजा करतायत. त्याच्यात बघितलं तर त्या पात्रामध्ये त्यांना ध्रुव दिसला, प्रल्हाद दिसला, नारद दिसले, अंबरीश दिसले. देव त्या भक्तांची पूजा करू लागले. म्हणजे आपण देवाची पूजा करतो, देव भक्ताची. पुन्हा देव, अरे नारद तुम्ही कधी आलात? या 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 बसा बसा. नाही देवा निघतो, थोडं पुढे काम आहे. तिथून गेले त्या जांबवतीच्या महालात. तिथं जाऊन बघितलं भगवंत युद्धाची तयारी करू लागले. परत देव, अरे नारद तुम्ही कधी आलात? नारदांच्या लक्षात आलं हे काही साधं प्रकरण नाही म्हणले. काय नाही देवा नमस्कार. दोघं एकमेकांकडे बघून हसले. नारद निघून गेले. एका अध्यायामध्ये भगवंत